कोरोनाच्या संकटामुळे घरीच क्वारंटाईन असणारे राज्यमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू दररोज सकाळी उठून व्यायाम करतात, सूर्यदेवतेला नमन करून पुढे काही ग्रंथ वाचन करतात, अंगणातील झाडांना पाणी देणे, आंबा झाडांना उकरी देणे, त्यानंतर स्वतःचा सकाळचा चहा स्वतः तयार करणे, झाडांना दररोज पाणी देणे, आंघोळ करून गुरुवर्यास नतमस्तक होऊन दैनंदिन कामकाज फोनच्या माध्यमातून करणे। यामध्ये काही ठिकाणाहून नागरिक तक्रारी सांगतात तर लगेच आपल्या जवळ असणाऱ्या डायरीमध्ये त्याची नोंद घेऊन तक्रारीचं निवारण करण्यात येते। त्यानंतर बच्चू कडू आपल्या परिवारासोबत बुद्धिबळ, केरम, लगोरी सारखे खेळ खेळत आहेत। बच्चूजी एक 15 दिवस सतत घरात आहेत। हा आमच्यासाठी कुटुंबासाठी एक वेगळा अनुभव आहे आणि यात ते काही स्वयंपाकात मदत करतायत, भाजी कापून देत आहेत, देवासोबत बुद्धिबळ खेळत आहेत, कॅरम खेळत आहेत, काल आम्ही लगोरी खेळलो। हा कुटुंबासाठी आनंददायी अनुभव जरी असला तरी प्रत्यक्ष लोकांमध्ये त्यांना मिसळता येत नाही आणि म्हणून त्यांची चिडचिड पण सारखी होत आहे। अकोल्याला जेव्हापासून कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आहे असं समजलं तेव्हापासून पालकमंत्री या नात्यानं मी अकोल्यात जाऊन भेटलो पाहिजे, लोकांना किंवा अधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे असं सारखं बोलणं चालू आहे। या दरम्यान त्यांची टेस्ट जेव्हा कोरोनाची डाऊटफुल आली तो सगळा अनुभव आमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असा होता। त्या 3 दिवसांमध्ये आम्ही जे काही अनुभवलं ते तुम्ही सगळं मीडियाने त्यांचे जे अनुभव मांडले लोकांपर्यंत पोहोचवले, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। पण या त्या 3 दिवसांमध्ये एखाद्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा अनुभव जेव्हा येतो त्यावेळी आपण संयम ठेवला पाहिजे, चांगलं होईल याच्यावरचा आपण ठाम विश्वास ठेवला पाहिजे। मात्र सतत लोकांच्या घराळ्यात असणारा नेता काही दिवसांसाठी नुसता परिवारामध्ये असल्याची ही गेल्या 15 वर्षातील पहिलीच वेळ आहे। कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती ही घरामध्ये बसलेला आहे, तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर सुद्धा घरात राहून काम करण्याची वेळ आली आहे। तर देशावर अर्थातच जगावर नको ते संकट कधी आपण स्वप्न पण पाहिलं नव्हतं, तशा पद्धतीनं पूर्ण देशात आपण पाहतो एका विचित्र अवस्थेमध्ये आपण जात आहोत आणि याचे परिणाम लहानपासून गरीबातल्या गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत अब्जोपती करोडपतीपर्यंत सगळ्यावर पडणार आहे। थोडे गरीबावर अधिक जास्त पडणार आहे, शेतकरी, मजूर, बाराबुलत्तेदार ज्यांचा धंद्यातूनच रोजच्या व्यवहारातूनच पोट भरलं जातं, या लोकांवर तर अधिक जास्त परिणाम याचा निश्चितच झालेला आहे आणि सरकार पाहिजे तितक्या प्रमाणात झाले पाहिजे ते गेलं नाही हे मान्य करायला काही हरकत नाही। कारण व्यवस्था अशी होती का इथं मजूर भेटत नाही, यंत्रणा राबवता येत नाही, करायची इच्छा जरी असली तर ते करू शकत नाही, अशी एकंदरीत व्यवस्था आहे। मला माहीत आहे का उद्या मी तिथं गेलो पाहिजे आणि जाऊन ते मला करता आलं पाहिजे, पण ती व्यवस्था नाही। कारण इथं जाण्यानं सुद्धा प्रॉब्लेम होतं, उपस्थित राहण्यानं सुद्धा प्रॉब्लेम होतं। मीच कोणाचा वाहक बनल काय, माझ्यामुळेच कोणाला कोरोना होईल काय, ही सुद्धा मनात भीती असतं आणि अशा विचित्र अवस्थेत आहे। ही लढाई बंदुकीसोबत नाही आहे, गोळीसोबत गोळीची नाही, तलवारीसोबत नाही आहे। तर ही लढाई जो तलवार घेऊन जातो त्यालाच याचा मोहरा बनवू शकतं। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।